राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला जाहीर केला आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरेंनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीनंतर राज ठाकरेंनी मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचं घोषित केलं। त्यामुळे लवकरच महायुतीच्या मंचावर मनसेचे नेतेही दिसतील। फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। राज ठाकरेंनी मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली। या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कसा करायचा हेही ठरलं। म्हणजेच पाठिंब्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही प्रत्यक्ष प्रचारात उतरवलं जाणार आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी, तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे, कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी 1-2 दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल। त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील, माझे जे महाराष्ट्र अधिकारी असतील, त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे। 2014ला मोदींना पाठिंबा, 2019 मध्ये विरोध आणि आता पुन्हा 2024 मध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा। त्यावरून विरोधकांनी राज ठाकरेंना घेरले। मात्र आपण भूमिका बदललेली नसून धोरणांवरची टीका होती असं राज ठाकरे म्हणाले। काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा। मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते। म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे। चांगली कामं होत असतील तर स्वागत केलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणतात। बिनशर्त पाठिंबा देण्यामागे राज ठाकरेंसाठी राम मंदिराचा मुद्दाही महत्त्वाचा ठरल्याचं दिसतंय। कारण मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं असं राज ठाकरे म्हणाले। खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे, परंतु 1992 पासून ते 2024 पर्यंत एक रखडलेली गोष्ट जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं। हा तसा अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असता विषय। खरं तर लोकसभा निवडणुकीची तयारी राज ठाकरेंनीही केली होती। 3-4 महिन्यांआधी मतदारसंघनिहाय आढावा बैठकाही घेतल्या। मात्र निवडणुका घोषित झाल्यावर अचानक गेल्या महिन्यात राज ठाकरे दिल्लीला गेले। चिन्हावरून फिसकटलं आणि महायुतीत न येता बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। मात्र आपण भूमिका बदललेली नसून मोदींवर 2019 मध्ये धोरणांवरची टीका होती असं राज ठाकरे म्हणाले। अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली, पण 2014च्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं। आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही, त्याला धोरणांवरती त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली। अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती, तर ती मुद्द्यांना टीका होती। त्यांना काही कंपल्शन असेल असं बोलावं लागत असेल, त्यामुळं मी राज ठाकरेंना दोष देणार नाही, परिस्थितीला दोष देईन। मनसेच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर राज ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी राऊतांच्या टीकेलाही उत्तर दिलं। भाजपनं राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली असा सवाल राऊतांनी केला होता। आप अचानक पलटी मारकर ये महाराष्ट्र के दुश्मनों को सपोर्ट कर रहे हो, तो आप जनता को क्या बताओगे?
कारण क्या है उसके पीछे, कौन सी फाइल खोली है। नहीं, वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे, लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया। लेकिन ठीक है, उनकी पार्टी है, अच्छा हुआ कि खुलकर समर्थन दिया। काय असतं, कावेळी झालेले असते ना त्यांना जग पिवळं दिसतं, त्याच्यामुळे त्यांचे ते आत्ताच आतून बाहेर आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो। मनसे महायुतीचा प्रचार करणार हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। अर्थात स्वतः राज ठाकरेही मुंबईतल्या मोदींसोबतच्या प्रचार सभेत दिसू शकतात। नंदकिशोर गावडेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।